शेवगा आहे का? ही जबरदस्त रेसिपी फक्त तुमच्यासाठी. शेवगा आपल्या शरीराला अतिशय फायदेशीर आहे. त्यामुळे आज आपण शेवग्याची रेसिपी करणार आहोत. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात प्रथमतः शेवगा घ्या, धुवून घ्या आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्या. तुकडे करताना शेवग्याचे वेल काढू नका, कारण शेवग्यामध्ये अनेक प्रकारचे विटॅमिन्स असतात आणि ते जर आपण काढून टाकले तर मग आपल्याला मिनरल्स, विटॅमिन्स कसे मिळतील बरं? त्यामुळे या पद्धतीने शेवगा फक्त तुकडे करून घ्या आणि त्याचे वेल काढू नका. मी आता हा शेवगा तुकडा करून घेतलेला आहे आणि मी धुवून घेतलेला आहे. आता त्यासाठी लागणारे साहित्य आपण तयार करून घेऊ. आणि बऱ्याचशा 1 किलो शेंगा आणलेल्या आहेत माझ्या मिस्टरांनी, कारण शेवगा त्यांना खूप आवडतो, मला सुद्धा खूप आवडतो. आणि शेवगा खाल्ल्याने आपलं आरोग्य अतिशय उत्तम राहतो. आणि आता 2 दिवस शेवग्याचीच भाजी मी बनवणार आहे, त्यांना रोज शेवगा देणार आहे. चला तर मग आपण आता शेवग्याची मज्जा घेऊ. शेवग्याची असं, याला आम्ही बोंबलाची भाजी म्हणायचो. जे मटण खात नाही त्यांच्यासाठी हे बोंबील बनवायचे. तर मी लहानपणी हे ऐकून घाबरायची, बोंबील मी नाही खात, मग मी खायचीच नाही. पण एकदा काय झालं, मी एकदा पाहुणे गेले आणि त्या ठिकाणी शेवग्याची भाजी खाऊन पाहिली. तेव्हापासून मला शेवगा खूप आवडतो आणि शेवगा नक्कीच खायला पाहिजे मित्रांनो. चला तर मग आपण शेवग्याची भाजी ती लागणारं साहित्य तयार करून घेऊ. तर मित्रांनो, सर्वात प्रथम मी कढईमध्ये थोडंसं तेल, नॉर्मल तेल घातलं. आपण मसाला तयार करून घेऊ. हे बघा मित्रांनो, मी कांदा घेतला, एक टमाटर, नंतर 1 लसणाची कांदी घेतली त्याच्या पाकळ्या, नंतर 2-3 लवंगा, 2-3 मिऱ्या आणि दालचिनी वगैरे घेतली थोडीशी, आणि खसखस घेतला थोडा, नंतर जिरा आणि ओवा घेतला, त्यानंतर धने घेतले थोडेसे, नंतर कढीपत्ता, आणि तुमच्याकडे जर खोबरं असेल तर तुम्ही खोबरं दळून टाकू शकता, आणि मी खोबऱ्याचा किस घेतला आहे. हे आता आपण सर्व एकत्र भाजून घेऊ. बडीशेप पण टाकायची आहे थोडीशी, एकदम छान लागते भाजी, एकदम टेस्टी भाजी लागते. साधी भाजी पण बनवू शकता, परंतु मी तुम्हाला थोडीशी नवीन रेसिपी सांगते आहे. चणा डाळ्या म्हणतो आपण, ते टाकायचे थोड्याशा, म्हणजे ग्रेव्ही तयार होईल मस्त. ह्या भाजलेल्या डाळ आहेत, म्हणजे जास्त पण नाही भाजायचं, फक्त कच्च्या पण काढून घ्यायचं आहे आपल्याला. आणि तुमच्याकडे जर लाल मिरची वाळलेली असेल तर ती तुम्ही 1-2 मिरच्या भाजून टाकू शकता, परंतु माझ्याकडे लाल पावडर आहे मिरचीची, त्यामुळे मी ते वापरणार आहे. हा बघा, आता मसाला भाजून झाला आहे. मी आता गॅस बंद करते आणि आपण आता मिक्सरमधून काढून घेऊ. मसाला घेतला, आता आपण दळून घेऊ. कारण गरम केलेलं पाणी टाकलं ना, शेंगा एकदम छान शिजतात आणि लवकर शिजतात. पहिला शिजून ना घेता डायरेक्ट शिजवायचे आहेत. अशी भाजी खूप छान, एकदम टेस्टी आणि हॉट लागते. बघा मित्रांनो, दळून झालाय आपला मसाला. थोडं मीडियम गॅसवर तेल गरम करून
घरी बनवलेला मसाला तो थोडा नंतर घालू, कारण तो पहिलाच भाजलेला असल्यामुळे तो जर आताच टाकला तर सगळं भाजावून जातं, मग त्यातले सर्व काही जळून जातं. पाणी गरम होऊन गेलं, बंद करू गॅस. जोपर्यंत मसाल्याला तेल थोडं सुटत नाही तोपर्यंत थोडं चांगलं भाजून घ्यायचं. यामध्ये होममेड मसाला घालू आणि शेंगा आणि चांगलं घालून घ्यायचं. यामध्ये थोडं वरून आता आपण शेंगांना लागेल एवढं मीठ घालायचं आहे आणि चांगलं हलवून घ्यायचं आहे. आणि मित्रांनो, तुम्ही जर स्वयंपाक करताना अन्नपूर्णा स्तोत्र म्हटलं तर स्वयंपाक अतिशय रुचकर होत असतं आणि जे पण सदस्य ते अन्न ग्रहण करतात तर त्यामुळे सगळ्यांमध्ये एक चांगले विचार निर्माण होतात आणि अन्न स्वयंपाक शिजवताना आपले बघा मित्रांनो, आता आपण जे गरम केलेलं पाणी आहे ते आपण आता आपल्याला किती भाजी बनवायची त्यानुसार शिजलेली आहे याच्याने आपण पाणी घालायचं आहे. आणि कमी पडलं तरी तुम्ही शिजला नाही शेंगा तर तुम्ही गरम करून टाका. थंड पाणी नाही टाकायचं, म्हणजे शेंगा एकदम छान शिजतात. शेंगांचा वेल बिलकुल काढायचे नाही, असेच शिजवायचे, छान लागतात आणि आपल्या शरीराला चांगले विटॅमिन्स मिनरल मिळत असतात. आपण झाकून देऊ आणि आता भाजी मित्रांनो, आता आपण भाजी बघू शिजली का नाही. अजून शिजलेलं नाही, बऱ्यापैकी पाणी कमी झालेलं आहे आणि आता आपण एकदम छान शिजून गेलेले आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता भाजी आपली तयार झाली आहे. आता आणि एकदम छान टेस्टी भाजी बनवली आहे. आता वरून आपण धनिया पेरू म्हणजे एकदम छान सजवलं जाईल.